काय बनवत आहे? नाव तर नाही माहिती मला काय. अरे बोला. स्पेशल चिकन मसाला. स्पेशल चिकन मसाला. त्याचं काय दुसरं नाव? बघतो चेक करून सांगतो मोबाईलमध्ये. तुम्ही नेटवरती बघितलं? शॉर्टकट आहे पण ते बघ. किती मिनिटात बनेल? 10 मिनिटामध्ये. व्हिडिओ किती मिनिटात बनेल? 15 मिनिटामध्ये. पक्का. तर तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं बनवायला? मला मला काय आवडतं बनवायला? मला सर्व फूड बनवायला आवडेल. बरं वाटतं, फक्त खाणारं तयार पाहिजे. ओके, आम्ही खाऊ वेडनेसडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. माझ्याकडे चायनीजचे आयटम भरपूर आहेत, मटनचे आयटम भरपूर आहेत, चिकनचे आयटम भरपूर आहेत, व्हेजचे आयटम भरपूर, मिसळचे तर 12 प्रकारचे आयटम आहेत, वडापाव आहेत. क्रेझी. मग आज आपण चिकन मसाला स्पेशल बनवणार आहे. चिकन मसाला म्हणजे नाव मोबाईलला समोर. हां बोला, काय आहे स्पेशल आजचं? काय? लखनवी चिकन. लखनवी चिकन. चिकन विदाउट खोबरा, म्हणजे नारळाचं मसाला बनवून कांद्याचा आणि काजूची पेस्ट करून बनवणार आहे सुंदरपैकी. आणि अख्खे गरम मसाला टाकणार त्याच्यामध्ये, आणि थोडंसं तिखट येण्यासाठी लाल मसाला वगैरे हे टाकणार आहे. सुंदर प्रकारचे आयटम आहे, तुम्हीही बनवू शकता. आणि लवकरात लवकर होणारी डिश आहे, जास्त वेळ लागत नाही याला. तुम्ही पटापट बघून बनवू शकता आणि तयारी करायला लागू शकता. ओके, मग भेटूया आपण ब्लॉगमध्ये. बाय बाय बोला. बाय. नवी चिकन मसाला बनवते सुंदरपैकी माझ्या त्रिशालीसाठी. तिला चिकन आवडतं म्हणून त्याच्यामध्ये टाकणारे आयटम: जिरा, सॉफ्ट, लवंग, काला मिरी, इलायची आणि जायफळ. आणि ही लाल मिरच्या ज्या आहेत ती मी फ्राय करताना टाकणार. आता याच्यामध्ये मी डायरेक्ट तव्यामध्ये आपल्या कढईमध्ये हे सर्व आयटम पूर्ण टाकतोय. हे तेल टाकले की घी? तेल टाकलेले. कांदा, उभा कापलेला कांदा. चांगलं शिजवायचं लाल होईपर्यंत. आणि ही मसाले आपण मिक्सरमध्ये करणार आहे, ग्राइंड करणार आहे. हे बनवण्याचे आयटम छोटंसं आयटम, जास्त याच्यात वजन नाही आहे, छोटेसेच आयटम आहेत. 2-4 प्रकारचे आयटम आहेत ना. तुम्हाला खोबऱ्याचे झंझट ना, लाल मसाला झंझट ना, कसं तिखट मसाला झंझट. थोडंफार टाकलं तरी बरोबर. कारण याच्यामध्ये आपण काला मिरी, लवंग आणि मिरची टाकतोय ऑलरेडी. त्याच्यामध्ये मिरची पण अशीच टाकून देते. अगर तुमच्याकडे लाल मिरची असेल तुम्ही लाल मिरची नाही, हे टाकायचे आणि लाल मिरची नंतर. अच्छा, लाल मिरची नसेल तरी चालेल ना. थोडंसं याला फ्राय करायचं. याच्यामध्ये मी आता टाकणार आहे काजू. खास स्पेशल गोव्यावरून आणलेले काजू आहेत. याच्यात काजू टाकणार आहे. चांगल्यापैकी आता याला मी मिक्सरमध्ये टाकणार आहे. त्याची बनणारे पेस्ट, लखनवी. काजू पण दिसतात, मोठमोठे घरे स्पेशल गोव्यावरून आणलेले. आता हे मिक्सरच्या भांड्यात मी टाकतो. पण आता हे कढईमध्ये टाकतोय. थोडंसं फ्राय करूया आपण चिकनला. थोडं फास्ट करायचं आहे. तेलामध्ये करू शकतो? तेलामध्ये करू शकतो, पण तुम्हाला चव पाहिजे असेल तर घी टाकला अजून सुंदर चव लागेल. सॉफ्ट झालेले. प्रिटेंड टू कुक. आणि घी वाले काय घीचा टेस्ट नाही आला तुला बनवायला?
अदर लसूणची पेस्ट टाकलेली आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते आता, हळद आणि हे लाल मसाला तिखट येण्यासाठी. तिखट ऑलरेडी आहे पण थोडंसं लावून टाकलं, जास्त नाही. इसमें डालेंगे हम नमक, स्वाद नमक डालेंगे. ये कसं ग्रेव्ही झिंगणार ठिंग 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 ठिंग. तुम्ही ते टाकलं काय ते आता याच्यामध्ये टाकणार आहे पेस्ट केलेले मसाला पूर्णपणे टाकायचा तो. दिखता है पूरा हॉटेल स्टाइल. येस. किती मिनिटासाठी? 5 मिनिटं. वाव, 5 मिनिटात लखनवी चिकन रेडी. अरे वा, किती मस्त बनवलंय. विदाउट हे पप्पांच्या हाताला चव आहे हा, खूप चव आहे. अच्छा पप्पाच्या असंच नेहमी बनवावं ही इच्छा. हं? काय काय नाही याच्यामध्ये विदाऊट खोबरं. हे लखनवी स्टाईल आहे, याच्या खोबरं बिबरं काहीच नाही. आता मी ग्रेव्हीची चव घेते. गरम आहे. एकदम मस्त मस्त हा गोविंद, छानच. तरी लाल मिरची नाही पप्पा भेटली. लाल मिरची नाही भेटली. हां. लाल मिरची नाही. मला माहिती आहे घरी काही नाही कमी असते. हो, काय ते बोल नका. सेम हॉटेल. साहेब, सेम हे हॉटेल. करू तुला भाकरी बनव. तुला खाऊन जाऊ दे ना मग. डॉक्टरना